हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये ह्याची कटिंग स्टिचिंग सर्व काय दाखवलेलं आहे. आता मी ह्याची तुम्हाला परफेक्ट अशी फिटिंग करून दाखवते. एकदम सविस्तर अशी फिटिंग येणार आहे. तर चला तर लगेचच पाहूया. फिटिंग करताना सर्वात आधी तर दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचाची शिलाई घ्यायची. इकडे अर्धा इंचाची आणि ह्या दुसऱ्या साईडला पण अर्धा इंचाची शिलाई घ्यायची. व्यवस्थित अशी आता ह्याची कंबर बघा किती आहे. कंबर ह्याची आहे 32. इथे बघा हे आपली हुकपट्टी आहे. हुकपट्टी व्यवस्थित अशी पूर्ण पकडायची. पाठीला इथं हात शिलाई करायची आहे ब्लाउजला. बघा आपली कंबर किती आहे 32 इंच. बरोबर 32 इंच घ्यायचं. जो एक्स्ट्रा कपडा राहिलेला असतो पुढे तो मोजून घ्यायचा. हे बघा इथून इथं 3.5 इंच जो आपला 32च्या पुढे कपडा राहिलेला असतो तो मोजायचा. मग आता हे कंबरमध्ये फिटिंग करताना किती पण राहतो पुढे जो राहतोय तो मोजायचा कपडा. जो मोजलेला आहे आता 3.5 आहे त्याचे 4 भाग करून घ्यायचे. हे बघा असा व्यवस्थित असे 4 भाग करायचे. त्याच्यातला एक भाग घ्यायचा. किती आलं? 1ला 1 रेष कमी. हे बघा 1ला 1च लाईन कमी आली व्यवस्थित असं. आणि बाही फिटिंग आपली 11.5 आहे. बाही बघा हे 11.5च्या हाफ करायचं 5.25 इंच. हे बघा इथं बरोबर बाहीला 5.25 इंच बाही फिटिंग आहे घ्यायची. आता काखेतलं माप मी माप घेताना तुम्हाला सांगितलेलं फिटिंगला माप कुठलं लागतं ते. बगल फिटिंग म्हणून मी एक माप घेते. इथून व्यवस्थित असं पकडायचं. आणि आता बघा इथं 8.5 आलेला आहे. इथे बघा बगल फिटिंग म्हणून मी एक माप घेतलेलं बगल फिटिंग 8.5. हे बघा ते व्यवस्थित इथं घ्यायचं. इथून पकडायचं. जिथून शोल्डर आहे तिथून बरोबर असं 8.5 घ्यायचं. हे बघा आणि जे आपल्याला कंबरला माप आलेलं आहे ते इथं घ्यायचं. 1ला 1 लाईन कमी होतं. व्यवस्थित असं पकडायचं. हे बघा आणि व्यवस्थित अशी सरळ लाईन मारून घ्यायची. हे बघा हे बघा किती व्यवस्थित असं आलेलं आहे आपलं. एकदम अशी सरळ लाईन घ्यायची. व्यवस्थित माप येतं. दुसऱ्या साईडला पण तसंच करून घ्यायचं. बघा दुसऱ्या साईडला पण मी तसंच सेम करून घेतलं. 5.25 बाही फिटिंग आहे 5.25. बगल फिटिंग आपली आहे 8.5 आणि कंबरला माप आहे आपलं 1ला 1 रेष कमी. हे बघा इथं बरोबर आणि सरळ लाईन आलेली आहे. बघा दोन्हीची सरळ लाईन आलेली आहे. फिटिंग करताना कधी पण जी अर्धा इंचाची शिलाई मार्जिंग असते बाहीची ती वरच्या साईडला धरायची. जशी व्हिडिओमध्ये दिसत आहे तशी व्यवस्थित अशी वरच्या साईडलाच करायची आणि शिलाई मारून घ्यायची. कंपल्सरी तशीच मारायची फिटिंग करताना शिलाई. खालच्या साईडला घ्यायचं नाही, नाहीतर बाहीमध्ये ब्लाऊज खेचला जातो. त्याच्यामुळे वरतीच धरायचं आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. आणि फिटिंगला कमरेमध्ये पण तसंच करायचं. दोन्ही कपडे व्यवस्थित पकडायचे म्हणजे आपली कंबरमध्ये कपडा पुढचा आणि पाठचा सरळ असा येतो. बघा किती व्यवस्थित आणि सरळ आलेले आहेत लाईनी. कधी कधी बघा फिटिंगच्या लाईनी सरळ येत नाहीत कारण की आपलं बगलचं माप चुकलेलं असतं. बगल चेस्टनुसार बगलचं माप घ्यायचं असतं. चेस्टनुसार तर बगलचं माप तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्कीच देईल. व्यवस्थित असं चेस्टनुसार बगलचं माप टाकायचं म्हणजे आपली फिटिंगची लाईन व्यवस्थित आणि सरळमध्ये येते.
फिटिंगला पण व्यवस्थित असा परफेक्ट ब्लाऊज बसतो. जेणेकरून आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे बगल फिटिंगचं माप कसं घ्यायचं. ते सविस्तर तुम्ही व्हिडिओ बघून बगल फिटिंगचं माप टाका, म्हणजे काखेत ब्लाऊज अजिबात लूज होत नाही आणि फिटिंगला परफेक्ट असा बसतो. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. चला मग, बाय बाय.